चला तर फ्रेंड, आज आपण बघूया घोलमा रेसिपी। चांगला बाजारातनं स्वच्छ घोलमा घ्यायचा, निवडून पाकडून घेऊन भाकरी तयार करून तव्यामध्ये करणार आहोत। तर प्रथम आपण घोलमा भाजून घेऊयात। घोलमा खरपूस भाजून घ्यायचा, पूर्णपणे खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचा व्यवस्थित। मोठा गॅस ठेवायचा नाहीये। असा खरपूस भाजलेला आहे। आता स्वच्छ पाण्यामध्ये आपण तो घोलमा धुवून घ्यायचा आहे। बघू शकता फ्रेंड, तर घोलमा स्वच्छच होता, परंतु खर माती वगैरे जे असेल ती पाण्याच्या खाली राहते पातेल्यामध्ये। व तो घोलमा स्वच्छ पिळून घ्यायचा आहे। त्यातील खर माती वगैरे सगळे खाली राहणार आहे। तेल घालायचं आहे, 2 चमचा तेल टाकायचं आहे। थोडी मोहरी टाकायची, कांदा घालून परतून घ्यायचा आहे चांगला भाजूपर्यंत। कांदा चांगला भाजला की आपण टोमॅटो टाकणार आहोत। तर टोमॅटो 2 कांदे 2 टोमॅटो घातलेले आहे आपण। गरम मसाला अर्धा चमचा, हळद टाकून घेणार आहोत। गरम मसाला, हळद, चटणी व्यवस्थित टाकून आपण परतून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। चांगला कांदा टोमॅटो परतला की मग आपण स्वच्छ धुतलेला घोलमा घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे परतवून घेणार आहोत। परतून झालं की मग थोडंसं ते मसाल्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी घालणार आहोत व त्याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत।